बुलढाणा जिल्ह्यातल्या जानेफळ येथील अपहरण झालेल्या तरुणाची अखेर हत्या झाल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी 10 पैकी 5 आरोपी जानेफळ पोलिसांच्या ताब्यात असून इतरांचा शोध सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील दिलीप इंगळे या तरुणाचं 22 जून रोजी अपहरण झालं होतं। त्याच्या पत्नीने या संदर्भात तक्रार दिली होती। त्यावरून 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक अनोळखी मृतदेह सापडल्याची माहिती जानेफळ पोलिसांना मिळाली होती। अखेर तो अनोळखी मृतदेह दिलीप इंगळे यांचाच असल्याचं 12 जुलै रोजी निष्पन्न झालं। याआधीच पोलिसांनी अपहरण प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींसह आणखी 5 जणांनी दिलीपचा खून केल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे प्रकरणातील आरोपींची संख्या आता 10 झाली आहे। अद्याप 5 आरोपींना अटक करणं बाकी असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत। फरार असलेले आरोपी सातारा फलटण या भागातील आहेत। ते दिलीप इंगळे याच्याच पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा भाग आहेत। या गुन्ह्यात वापरलेल्या 3 चारचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत।